त्यांना संदेश हा द्यायचा की ते जर आपण प्राण्यांना प्रेम केलं तर ते पण आम्हाला करतील. हा एक पॉइंट आहे. आणि परत लोक मगर बघितली की घाबरून जातात. भरपूर प्रमाणात मगरी तुम्हाला दिसतात. लोक इथे खूप प्रमाणात खाली काम वगैरे करतात, ते काही करत नाही लोकांना. गुरं पण क्रॉस करतात, ते पण त्यांना त्यावर पण अटॅक नाही करत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली गावातून वाहणारी ही तेरेखोल नदी. या नदीच्या भागात गेली काही वर्ष एकाच ठिकाणी सुमारे 40 ते 50 मगरी वास्तव्य करतायत. याच नदी तीरावर राहणारे हे रामचंद्र चराटकर यांच्या घराशेजारच्या असलेल्या या नदीपात्रात मगरींची मात्र त्यांना भीती नसून उलट त्यांची आणि मगरींची मैत्री आहे. चराटकर यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे चराटकरांच्या एका शिट्टीच्या हाकेला या मगरी धावत येतात. त्या पाण्यात असो वा पाण्याच्या काठावर कुठेही असल्या तरी त्यांच्या एका शिट्टीची ओळख या मगरींना पुरेशी असते. या नदीत जवळजवळ 5-6 वर्ष झाले तिथे मगरी आहेत. 40-42 मगरी इथे आहेत सध्या वास्तव्यास. अजून एक लहान पिल्लं वगैरे असं 50-60 पिल्लं होती. सगळे क्रोकोडाईल पार्क इथे झालं कुठच्या जिल्हा परिषद फंडातनं किंवा पालकमंत्र्यांच्या फंडातनं जर क्रोकोडाईल पार्क इथे झालं तर ते आमच्या इन्सुली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी चांगलं होईल. जेणेकरून 1-4-5 लोक आपली पोट भरतील आणि विकास पण गावाचा होईल. इन्सुलीमध्ये गेली 5 ते 6 वर्ष मगरींचं वास्तव्य आहे. मात्र आता या मगरी इथल्या लोकांना त्रासदायक न ठरता त्या पर्यटनासाठी महत्वाच्या ठरू लागल्यात. मगरींच्या वाढत्या संख्येमुळे या मगरींना पाहण्यासाठी स्थानिकांसोबतच राज्यभरासह परदेशी पाहुणेही आवर्जून हजेरी लावतायत. नदीपात्रात जे मगरी आहेत त्यांना ते मगरी त्यांनी वाजवलेल्या सिटीने ते सगळे 50-60 मगरी जे एकत्र येतात ते पाहायला मी इथे आलेलो आहे. ते खरोखरच त्यांनी सिटी वाजवलं, इथे 50-60 मगरी एकत्र येतात हे पाहून मला खूप आनंद होतो. पर्यटन स्थळ व्हावं, सगळे लोक येऊन इथे बघावं अशी आमची विनंती आहे आणि सरकारने ती मान्य करून इथे पर्यटन स्थळ व्हावं अशी आमची सगळ्यांची विनंती आहे. मला आता हे मानव आणि मगर यांच्यातील जे प्रेम असतं ते इथे दिसून आलं. म्हणजे एका माणसाने सिटी वाजवल्यावर मगर हे एकत्र येतात, पण हे जे प्रेम आहे ते असंच कायमस्वरूपी असून फार्मर आहे.